आज आपण मुगाच्या सालांची भजी करणार आहोत। हे मूग मी 2 दिवस आधी भिजत घातले होते। भिजल्यानंतर त्यातलं पाणी काढलं, त्याला मोड आल्यानंतर रात्री मी ते पाण्यामध्ये भिजत घातले मूग, आणि रात्रभर पाण्यामध्ये राहिल्यामुळे सकाळी मुगाची सालं पाण्यावरती आली, मूग खाली राहिले। त्या मुगाच्या सालांची आज आपण भजी करणार आहोत आणि मुगाची मी भाजी केली आहे। तर ह्या मुगाच्या सालांच्या भजीसाठी लागणारं साहित्य बघूया। 2 कांदे मी उभे चिरून घेतले आहेत, 1 वाटीभर बेसन घेतलंय, जसं लागेल तसं घालायचं आहे। कोथिंबीर घेतली आहे, आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलाय, गरम मसाला, मसाला, हळद, थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि चवीपुरता मीठ। हे आता आपण सर्व एकत्र करून घेऊया। आता आपण भजीचं ती साहित्य सर्व मिक्स करून घेऊया। ती मुगाची सालं, उभा चिरून घेतलेला कांदा, कोथिंबीर, आलं मिरची आणि लसणाची पेस्ट, थोडासा गरम मसाला, आपल्या आवडीप्रमाणे मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, बेसन पण आहे त्याप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आणि आता सर्व हे आपण मिक्स करून घेऊया। हे मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ जेव्हा आपल्याला भजी करायची असेल तेव्हाच टाकायचं। आता जर टाकून ठेवलं तर ते पातळ होऊन जाईल, म्हणून वेळेवर बेसन टाकायचं आहे। आपलं मिश्रण मिक्स करून तयार झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालूया। तांदळाचं पीठ अशासाठी घालायचं की ते वडी भजी एकदम कुरकुरीत होते, आणि थोडं थोडं बेसन जसं लागेल तसं आपल्याला घालायचं आहे। आणि आता आपण सर्व मिक्स करून घेऊया। थोडंसं पाण्याचं साठ मारायची आहे। चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जरा घट्ट वाटते म्हणून थोडं पुन्हा पाणी घालते। जास्त पातळ करायचं नाही, असंच ठेवायचं आहे। आता आपण ह्याची भजी करायला घेऊया। आपण भजी फिरवून घेऊया। अशी एकदम कुरकुरीत करून घ्यायची, मीडियम गॅसवरतीच करायची आहे। आता ही भजी आपली झालेली आहे। अशी लालसर रंगावरती तळून घ्यायची आहे। हे बघा, आपली मुगाच्या सालांची भजी तयार आहे। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।